नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञान आणि अभ्यासक्रम या पेपर अंतर्गत आपण कालच्या तासामध्ये महात्मा गांधीजींचे शिक्षणविषयक विचार पाहिले होते. आजच्या तासामध्ये आपण डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षणविषयक विचार त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता तुम्हाला माहित आहे की थोर शिक्षण तज्ज्ञ विचारवंत म्हणून आपण त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांकडे त्या ठिकाणी पाहतो. एका 20 मिनिटाच्या लेक्चरमध्ये संपूर्ण रवींद्रनाथ टागोर कव्हर होणं ही तशी फार अवघड असणारी गोष्ट आहे. तरी परंतु आपण त्यांचे शिक्षणविषयक विचार जे आहे ते या ठिकाणी मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. इतर ज्या काही गोष्टी असतील किंवा त्यांच्या संदर्भातली अतिरिक्त स्वरूपाची जी माहिती असेल तर ती तुम्ही नेटवरून घेऊ शकता किंवा लायब्ररीमधील पुस्तकांमधून देखील घेऊन तुम्ही त्यांचे शिक्षणविषयक विचार अधिक सखोलपणे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासू शकता. आता रवींद्रनाथ टागोर म्हटलं की सर्वात प्रथम आपल्यासमोर डोळ्यासमोर एक जी चित्र येतं तर ते म्हणजे एक दाढीवाली व्यक्ती जे साधू संत आहेत अशा स्वरूपाचं त्यांचं त्या ठिकाणी चित्र त्या ठिकाणी आपल्यासमोर येतं. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीसाठी रवींद्रनाथ टागोर हे एक प्रसिद्ध होते, ते म्हणजे आशिया खंडातील आणि पहिले भारतीय ज्यांनी साहित्यामधील नोबेल प्राइज मिळवलं तर ते प्राइज त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांना त्या ठिकाणी मिळालं होतं. साधारणपणे 1913 साली त्यांचा एक काव्यसंग्रह होतं. गीतांजली हे त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाव होतं. तर त्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्यामधील सर्वोच्च असणारं नोबेल प्राइज त्या ठिकाणी किंवा नोबेल पुरस्कार आपण ज्याला म्हणू शकतो तर त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं होतं. आणि त्यांच्यावरूनच त्यांच्या साहित्यामधील योगदान त्यांचं किती मोठं होतं, शिक्षण तज्ज्ञ त्यांचं योगदान किती मोठं होतं किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं योगदान किती मोठं होतं तर या गोष्टीची त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आली असेल. म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी सत्यशिवम या संकल्पनांना किंवा मूल्यांना त्यांच्या जीवनामध्ये अतिशय सर्वोच्च स्वरूपाचं स्थान दिलेलं होतं. परमेश्वर म्हणजे सर्वोच्च स्वरूपाची व्यक्ती अशा स्वरूपाचा विचार सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये त्या ठिकाणी मांडलेला आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आणि त्याच्यामुळं रवींद्रनाथ टागोर हे निसर्गवादी आदर्शवादी पुरुष म्हणून देखील आपण त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहू शकतो. तर रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म साधारणपणे 6 मे 1861 रोजी बंगालमधील कोलकाता या ठिकाणी झालेला होता. त्यांच्या वडिलांचं नाव देवेंद्रनाथ टागोर असं होतं. तर त्यांनी घरामध्येच त्यांच्या संगीत विद्या कला यांचा त्या ठिकाणी वारसा होता आणि त्याच्यामधूनच साहजिकच त्यांच्यामध्ये देखील ह्या संगीताची साहित्याची आवड त्या ठिकाणी निर्माण झालेली आपण पाहू शकतो. रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षण हे ओरिएंटल सेमिनरी शाळेत प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी शिक्षण झालं. आणि ज्यावेळेस ते शाळेमध्ये जायला लागले त्यावेळेस त्या शाळेमधलं वातावरण त्यांना असं तितकंसं त्या ठिकाणी आवडना. म्हणजे काय तर शाळेची तुलना त्यांनी एखाद्या कोंडवाड्यासारखी त्या ठिकाणी केलेली होती. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस ते शिक्षकांशी त्यांनी चर्चा केली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षामध्ये आलं किंवा शिक्षकांनी त्यांना असं समजून सांगितलं की तुम्ही शाळेसंदर्भामध्ये कोणत्याही ठिकाणी जर गेला तर अशा स्वरूपाचं वातावरण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याच्यामुळं रवींद्रनाथ टागोर यांच्या मनामध्ये शाळेप्रती एक उदासीनतेची भावना निर्माण झाली आणि उरलेलं प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण त्यांनी घरी राहूनच त्या ठिकाणी पूर्ण केले. 1878 साली ते त्यांच्या मोठ्या भावाबरोबर त्या ठिकाणी इंग्लंडला गेले. त्या ठिकाणी ब्राईट शाळेमध्ये त्यांनी काय केले त्यांचं त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं होतं. तर असं रवींद्रनाथ टागोर यांचं प्राथमिक शिक्षणासंदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आपण. त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये त्यांनी काही गोष्टींवर त्या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत बालकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर कोणत्याही स्वरूपाची बंधनं त्या बालकावर नसायला पाहिजे अशा स्वरूपाचा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता. आणि त्याच्यामुळं मुलांवर कोणत्याही स्वरूपाच्या बंधनमुक्त स्वातंत्र्य जर मुलाला दिलं तर तो खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतो असं मत त्यांनी त्यांच्या शिक्षणविषयक विचारामध्ये मांडलेलं होतं. त्याचबरोबर बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण द्यायला पाहिजे असं देखील त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं.
म्हणजे सर्वांगीण विकास म्हणजे केवळ बौद्धिक विकास अपेक्षित नाही, तर मानसिक, नैतिक, शारीरिक विकास हा देखील त्या ठिकाणी साधणं गरजेचं आहे. हा जर विकास आपण साधला गेलो तर खऱ्या अर्थाने बालकाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये देखील सर्वांगीण विकासाला त्या ठिकाणी महत्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर मानसिक स्वातंत्र्य याला देखील त्यांनी महत्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे जर शिक्षण घेत असाल तर अतिरिक्त स्वरूपाचं जे बॉदरेशन बालकावर असतं, म्हणजे अलीकडच्या आजच्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर अगदी लहान लहान मुलं देखील काय झालं की ते टेन्शनमध्ये असतात. म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या आपण जेवढं आपलं प्राथमिक शिक्षण इझिली घेतलं असेल किंवा इझिली आपलं झालं असेल तेवढं तितक्याशा कितीतरी पटीनं त्या मुलांवर त्या ठिकाणी टेन्शन आहे. अगदी पहिलीच्या मुलालाच त्या ठिकाणी 5-5, 6-6 त्या ठिकाणी वह्या, ती पुस्तकं, म्हणजे हे अतिरिक्त स्वरूपाचं होतं. त्याच्यावर त्या ठिकाणी बॉदरेशन येतं आणि त्याच्यामुळे त्याला त्या मानसिक स्वातंत्र्य राहत नाही. रवींद्रनाथ टागोरांचं असं म्हणणं होतं की मानसिक स्वातंत्र्य त्या ठिकाणी त्या बालकाला असायला पाहिजे, तरच तो खऱ्या अर्थाने तो शिक्षण घेऊ शकणार आहे. त्याच्यामुळे मानसिक स्वातंत्र्याला देखील त्यांनी त्या ठिकाणी महत्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण जे असतं तर ते प्राथमिक शिक्षण हे शक्यतो मातृभाषेमधून दिलं तर ते अधिक चांगलं असतं. कारण काही ज्या संकल्पना असतात तर त्या संकल्पना आपण जर आपल्या मातृभाषेमध्ये जर शिकलो तर त्या खऱ्या अर्थाने त्या संकल्पना आपल्या क्लिअर होत असतात. जर आपण इतर म्हणजे फॉरेन लँग्वेजेस मध्ये जर आपण शिकत असू तर त्या ठिकाणी ती लँग्वेज आणि ही आपली भाषा याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक असतो. टर्मिनॉलॉजी असते ती वेगळी असते आणि त्याच्यामुळं तितक्या अशा स्वरूपाचा जो भाषिक विकास वगैरे होणं गरजेचं असतं तर त्या बालकाचा होऊ शकत नसतो. आणि त्याच्यामुळं शिक्षणाचं माध्यम शक्यतो मातृभाषेतूनच असायला पाहिजे असं त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अध्यापनामध्ये स्वयंशिस्त देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे बालकांना शिकवताना शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे जशी बालकाकडून शिस्तीचा आपण अपेक्षा करतो अगदी तशा स्वरूपामध्ये अध्यापनामध्ये देखील शिक्षकांना शिस्त पाळली पाहिजे. अशा स्वरूपाचा विचार त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये मांडलेला आहे. त्याचबरोबर शिक्षण हे जीवनानुगामी असायला पाहिजे. म्हणजे आज जे आपण शिकतोय त्याचा कुठतर भविष्य काळामध्ये आपल्या जीवनामध्ये उपयोग असायला पाहिजे. नंतर असे काही घटक आहेत आणखी देखील आपल्या माध्यमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमामध्ये की आपण शिकतो परंतु डायरेक्टली त्याचा आपल्या लाईफमध्ये कुठेच उपयोग होत नाही. आणि त्याच्यामुळं शिक्षण हे जीवनानुगामी असायला पाहिजे अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षण आपण द्यायला पाहिजे. म्हणजे सर्वांगीण विकासामध्ये चारित्र्य संवर्धन पण त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं अतिरिक्त स्वरूपाचं महत्व जे असतं चारित्र्याच्या बाबतीमधलं तर ते त्या ठिकाणी बालकाला त्या ठिकाणी अगोदरच तशा स्वरूपाचा संस्कार जर शिक्षणामधून झाला तर तो चुकीचं त्या ठिकाणी वागणार नाही. आणि त्याच्यामुळं चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षण दिलं पाहिजे अशा स्वरूपाचा विचार त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या शिक्षणविषयक विचारामध्ये मांडलेला आहे. त्याचबरोबर आणखी जर आपण सांगायचं झालं तर म्हणजे बालका स्वतः संशोधन करण्याचं व प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे हा देखील त्यांनी त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे. त्याचबरोबर बालकाला स्वतःची ओळख त्या ठिकाणी झाली पाहिजे शिक्षणामधून किंवा त्यांना माहिती गोळा करण्याचं स्वातंत्र्य त्या बालकाला मिळालं पाहिजे हा देखील त्यांनी त्यांच्या शिक्षणामधून विचार मांडला. त्याचबरोबर संपूर्ण सृष्टीमधील जीवनाचे सामंजस्य हे त्या ठिकाणी त्या बालकाला मिळायला पाहिजे अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी विचार देखील रवींद्रनाथ टागोर यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता. आता रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण विषयक विचार मांडत असताना काही त्या ठिकाणी संस्थांची देखील स्थापना केलेली होती. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं त्याचे साल तुम्हाला विचारले जातात किंवा त्याचा मुख्य उद्देश काय विचारला जातो त्याच्या अनुषंगानं शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी मुख्यतः शांतिनिकेतनची स्थापना केली, विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली आणि श्रीनिकेतन संस्थेची स्थापना केली. आता पहिल्यांदा आपण पाहू ते म्हणजे शांतिनिकेतन मला यालाच आपण बोलपूर आश्रमाची स्थापना असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं. साधारणपणे स्वतःच्या मनशांतीसाठी देवेंद्रनाथ टागोर यांनी देवेंद्रनाथ टागोर म्हणजे कोण रवींद्रनाथ टागोर यांचे वडील यांनी 1901 साली ब्रह्मचारी आश्रमाची त्या ठिकाणी स्थापना केली. पुढे जाऊन रवींद्रनाथ टागोर यांनी त्यास शांतिनिकेतन असे त्या ठिकाणी नाव दिलं. म्हणजे
या शांतिनिकेतन मधून साधारणपणे पूर्वीची वैदिक कालखंडामधील आश्रम पद्धती जी होती, गुरु घरी जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घेणं वगैरे किंवा झाडाखाली एकत्र बसून शिक्षण घेणं, प्राचीन गुरुकुल पद्धतीचं जे काही मूल्य वगैरे होते किंवा जे संस्कार होते तर ते बालकांवर त्या ठिकाणी करायला पाहिजेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी शांतिनिकेतन त्या ठिकाणी आश्रमाची स्थापना केली, त्या शाळेची स्थापना केली आणि तिथं देखील निसर्गामध्ये शिक्षण घेतलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. कारण निसर्गाच्या वातावरणामध्येच बालकाच्या अंगामध्ये असणारे जे काही गुण असतात, अंतर्भूत असणारे जे गुण असतात तर चांगल्या प्रकारे त्याचं काय होत असतं, त्या ठिकाणी विकास होत असतो. आणि त्याच्यामुळं शांतिनिकेतनमध्ये त्यांनी त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये राहूनच त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, शिक्षण घेण्याची पद्धती त्या ठिकाणी विकसित केलेली होती. आणि याच्यामध्ये त्यांनी इंग्रजी भाषा असतील, संस्कृती असतील, बागकाम, पुस्तक बांधणी, सुतारकाम म्हणजे कृतीद्वारे जे जे शिक्षणाचे घटक असतात ते सर्व त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं की त्या शांतिनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरी एक संस्था त्यांनी स्थापन केली, त्याला मला आपण विश्व भारती विद्यापीठ असं म्हणतो. म्हणजे विश्व भारती ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे विद्यापीठ म्हणून देखील त्या कालखंडामध्ये त्याकडे पाहिलं जात होतं. 6 मे 1922 साली विश्व भारती या विद्यापीठाची रवींद्रनाथ टागोर यांनी त्या ठिकाणी स्थापना केलेली होती. आणि विश्व भारती या शब्दाचा जर आपण फोड केली तर सार्वत्रिक ज्ञान आणि जागतिक संस्कृती याचा अर्थबोध मुख्यतः या विश्व भारतीमधून झालेला त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे विश्व भारती या विद्यापीठाची स्थापना करण्यामागचा रवींद्रनाथ टागोरांचा हा हेतू होता. ते म्हणजे या विद्यापीठामधून पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा सुंदर मिलाप त्यांना अपेक्षित होता. म्हणजे पौर्वात्य जे अध्यात्म आहे आणि पाश्चिमात्यामधील जे विज्ञान आहे त्यांचा एकत्रित संगम त्यांना त्या विश्व भारतीमध्ये करायचा होता. आणि त्याच्यामुळं रवींद्रनाथ टागोर यांनी विश्व भारती या विद्यापीठाची त्या ठिकाणी स्थापना केलेली होती. आता या विश्व भारतीची त्यांनी उद्दिष्ट देखील काय सांगितले, म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा सुरेख संगम त्यांना त्याच्यामधून अपेक्षित होता. त्यांना जागतिक शांतता प्रस्थापित करायची होती म्हणून त्यांनी विश्व भारती त्या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना केली. पौर्वात्य संस्कृतीचं त्यांना जगाला दर्शन घडवून द्यायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी केली होती. जग हे कुटुंब या भावनेचा विकास त्यांना करायचा होता. म्हणजे आज आपण आंतरराष्ट्रीय सामंजस्य हा घटक अभ्यासतो, परंतु खऱ्या अर्थानं त्याची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांनी त्या ठिकाणी केलेली. आपल्या त्या ठिकाणी इंटरनॅशनल ब्रदरहूड स्वरूपाच्या ज्या संकल्पना अलीकडच्या कालखंडामध्ये आहेत तर त्या विश्व भारतीमध्येच त्याचं मूळ त्या ठिकाणी आपल्याला सापडतं. त्याचबरोबर मानवी मनाचा शोध घेणं, म्हणजे आपण कधी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेऊ शकतो की ज्यावेळेस आपण एकांतवासामध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो त्याच वेळेस काय होऊ शकतो की आपण त्या ठिकाणी आपल्या म्हणजे मी कोण आहे या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो की विचार करू शकतो. आणि त्याच्यामुळे ही संपूर्ण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विश्व भारतीची त्यांनी त्या ठिकाणी काय केलेली होती, स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर श्रीनिकेतन नावाचं एक त्यांनी त्या ठिकाणी संस्था स्थापन केलेली होती. म्हणजे तुम्हाला माहित आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी खेड्याकडे चला या महात्मा गांधीजींच्या तत्वाचा त्यांनी अंगीकार केलेला होता. आणि त्याच्यामुळं जोपर्यंत ग्रामीण जनतेचा उद्धार होत नाही तोपर्यंत राष्ट्राचा विकास होणार नाही, ही महात्मा गांधीजींची जी मुख्य संकल्पना होती. तर ती रुजवण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी सुरुल या गावी 6 फेब्रुवारी 1922 साली श्रीनिकेतन या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली. म्हणजे ह्याच्यामधून ग्रामीण जीवनामधील ज्या समस्या असतील त्या समस्यांची पूर्तता करणं, त्यांचा आर्थिक विकास करणं, खेड्यांचा विकास करणं या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी अभिप्रेत होत्या. त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील ज्या समस्या असतील, सामाजिक स्वरूपाच्या समस्या असतील, आर्थिक स्वरूपाच्या समस्या असतील तर त्या सोडवण्याच्या अनुषंगानं या श्रीनिकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या त्या ठिकाणी कालखंडामध्ये केलेली होती. आणि त्याच्यामुळं शिक्षण विषयक गोष्टी उद्दिष्टांचा जर विचार जर आपण केला तर रवींद्रनाथ टागोर यांनी बालकाचा शारीरिक विकास त्यांना अपेक्षित आहे, बालकाचा मानसिक विकास अपेक्षित आहे, बालकाचा सामाजिक विकास अपेक्षित आहे, बालकाचा
सर्वांगीण विकास त्यांना अपेक्षित आहे. बालकाचा नैतिक व आध्यात्मिक विकास त्यांना त्या ठिकाणी अपेक्षित आहे. बालकाला बंधनापासून मुक्त करणं गरजेचं आहे, हा विचार त्यांनी मांडलेला आहे. किंवा विश्वबंधुत्वाचा बालकाच्या मनामधील संकल्पनेचा विकास करणं हे देखील त्यांना त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. त्याचबरोबर संयम व स्वयंशासन या गोष्टींना देखील रवींद्रनाथ टागोर यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा त्यांच्या जीवनविषयक उद्दिष्टांमध्ये, शिक्षणविषयक उद्दिष्टांमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम जो रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेला होता, तर याच्यामध्ये मुख्यतः बागकाम, सुतारकाम, शिवणकाम, विज्ञान, नाट्य, कथा, गाणी याच्या मार्फत संगीत ह्या संपूर्ण गोष्टींना त्यांनी काय केलेलं होतं, तर अभ्यासक्रमामध्ये स्थान दिलेलं होतं. म्हणजे अगदी डिटेलमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर गौरव मोड यांचं जे भारतीय शैक्षणिक विचारवंत हे जे पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते महात्मा गांधीजींचे शिक्षणविषयक विचार पण तुम्हाला म्हणजे वाचता येतील आणि रवींद्रनाथ टागोर देखील यांचे विचार देखील तुम्हाला त्या ठिकाणी तिथं अभ्यासता येतील. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांनी काही अध्यापनाच्या पद्धती आपल्याला सांगितलेल्या आहे. त्याच्यामधली पहिली पद्धत आहे, म्हणजे जसं आपण तुमच्या मेथडच्या अध्यापनाच्या पद्धती तुम्ही तुमच्या सेकंड सेमिस्टरमध्ये अभ्यासल्या असतील, अगदी तशा स्वरूपामध्ये सहलीद्वारे अध्यापन आपण करायला पाहिजे. हे एक त्यांनी अध्यापनाची पद्धत सांगितली आहे. कृतीतून अध्यापन आपण करायला पाहिजे, म्हणजे बालकाला ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे. आता तुम्ही सगळे पॅसिव्ह आहात, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली जात नाही तोपर्यंत तुम्ही त्या फुल्ली लर्निंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. त्याच्यामुळे कृतीतून अध्ययन त्यांनी केलं पाहिजे. प्रश्नोत्तराद्वारे अध्यापन केलं पाहिजे, म्हणजे ते रिझन तेच आहे, ऍक्टिव्ह ठेवणं, इन अटेन्शन ठेवलं. म्हणजे लेक्चर मेथडमधून काय होतं की शिक्षक फक्त बोलतोय, विद्यार्थी ऐकतोय, एकरी संप्रेषण होतं. आणि जर आपण प्रश्नोत्तर चर्चा अशा स्वरूपाच्या तंत्राचा वापर केला तर विद्यार्थी काय होऊ शकतो, त्या ठिकाणी त्या शिक्षकाकडे त्या ठिकाणी लक्ष देऊ शकतो. हे देखील म्हणजे सहलीद्वारे अध्यापन करायला पाहिजे, कृतीतून अध्यापन करायला पाहिजे आणि चर्चा आणि प्रश्नोत्तराचा वापर करून त्या ठिकाणी अध्यापन करायला पाहिजे, असा विचार रवींद्रनाथ टागोर यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर शिक्षकाची भूमिका याच्यामध्ये त्यांनी जी सांगितलेली आहे ती म्हणजे शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची किंवा वाटण्याची असायला पाहिजे. म्हणजे शिक्षक हा अनुभवी, चारित्र्य संपन्न, ज्ञानी व चिंतक असावा आणि त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती, कल्पकता, समजूतदारपणा असावा, असं रवींद्रनाथ टागोर यांचं त्या ठिकाणी मत होतं. फक्त ते काय झालं की ते साधारणपणे 1913, 21, 25, 30च्या कालखंडामधला हा त्यांनी शिक्षकाची भूमिका आहे. तर आज काय झालं आहे की शिक्षकाची भूमिका बदललेली आहे. म्हणजे अति सहानुभूती तुम्हाला दाखवायला गेलं, समजूतदारपणा आम्ही तुम्हाला दाखवायला गेलं की तुम्ही त्याचा वेगळाच काहीतरी अर्थ घेता. आणि त्याच्यामुळं रवींद्रनाथ टागोर यांची शिक्षकाची भूमिका त्या कालखंडातली त्यांच्या परिस्थितीला, त्या कालखंडाला अनुरूप अशी होती. उत्तरोत्तर शिक्षकाच्या भूमिका ह्या देखील त्या ठिकाणी काय झालेल्या आहेत, त्या ठिकाणी बदलत आहेत. आणि त्याच्यामुळं रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षणविषयक विचारामध्ये आपण रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्ट कोणती, रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या आणि त्यांनी अध्यापन पद्धती कोणत्या सांगितलेल्या आहेत, शिक्षकाची भूमिका त्यांनी नेमकी काय सांगितलेलं आहे, अभ्यासक्रम नेमका काय सांगितलं आहे, तर एवढं त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर आजच्या तासामध्ये आपण रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षण विषयक विचार हे त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. उद्याच्या तासामध्ये आपण जय कृष्णमूर्ती यांचे शिक्षण विषयक विचार अभ्यासणार आहोत. आज तुम्हाला एक टास्क मी असा देतोय की महात्मा गांधीजींचे शिक्षण विषयक विचार आणि रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षण विषयक विचार याच्यामध्ये तुम्ही तुलना करायची आणि जे काही मुद्दे असतील तर ते मुद्दे मी त्या ठिकाणी पुढच्या तुमच्या एक गुगल मीट घेईन आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून ते मुद्दे मला अपेक्षित आहेत, त्याच्यावर मी त्या ठिकाणी चर्चा घडवून आणणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुलनात्मक त्या ठिकाणी काय तुम्हाला फरक जाणवतोय ते तुम्ही त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, त्याचे नोट तयार करा आणि ते आपण जेव्हा चर्चा करू त्यावेळेस तुम्ही ते काय करा की तुमचं मत त्या ठिकाणी मांडा. तर ठीक आहे, आजचं पुरतं एवढंच. राहिलेला भाग आपण त्या ठिकाणी उद्या तासाला पाहणार आहोत.